नमस्कार. ऑल अपडेट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे आता 13व्या हप्त्याचं वाटप महिलांना झालेलं आहे आणि आता 14व्या हप्त्याची जी आहे ती ओढ लागलेली आहे. कारण शासनानं 13वा प्लस 14वा असं सोबत देण्याचं ठरवलेलं होतं. सणानिमित्त हे वाटप होणार होतं, परंतु आता 13वा हप्ता महिलांना पडल्यामुळे आता 14वा हप्ता नक्की कधी येणार आहे, कधी तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे, ती डिटेल माहिती आपण घेणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मोबाईल गिफ्टचं अखेर वाटप होणार आहे आणि मोबाईल गिफ्टचे अर्ज आजपासून सुरू होत आहेत. किती वाजल्यापासून हे अर्ज चालू होणार आहेत, कोणत्या महिला या अर्ज करू शकतात, कोणत्या महिलांना मोबाईल भेटणार आहे, काय केल्यानंतर हा मोबाईल तुम्हाला भेटणार आहे, अर्ज कसा करायचा, अर्ज कोठे उपलब्ध आहे आणि कोणत्या महिलांना अर्ज करता येणार आहे, अर्ज करण्यासाठी अटी आणि पात्रता सर्व काही डिटेल माहिती तुम्हाला भेटणार आहे. त्यामुळे जर मोबाईल गिफ्ट तुम्हाला पाहिजे असेल तर काय करायचं आहे आणि काय केल्यानंतर हे गिफ्ट तुम्हाला भेटणार आहे, सर्वात महत्त्वाची अपडेट आपण जाणून घेणार आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे स्पेशल 5 गिफ्ट महिलांसाठी आता वाटप चालू होत आहेत. 5 गिफ्ट कोणते असणार आहेत, महिलांना हे 5 गिफ्ट नक्की कोणते भेटत आहेत, सर्वात महत्त्वाची डिटेल माहिती आणि लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आपण आता देणार आहोत. आजपासून मोबाईल गिफ्टचे अर्जसुद्धा चालू होत आहेत. मोबाईल गिफ्ट सर्व महिलांनी अर्ज करून घ्यायचे आहेत. त्यामुळे सर्वात महत्त्वाची अपडेट तुम्हाला पुढे भेटणार आहे. त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटच्या माध्यमातून तुमचा जिल्हा नक्की कळवा. आणि कोणत्या जिल्ह्यात 14व्या हप्त्याचं वाटप कधी होणार आहे ती सुद्धा डिटेल माहिती आपण घेणार आहोत. कोणत्या महिलांना होणार आहे, कोणत्या 3 याद्या आलेल्या आहेत, 3 यादीमध्ये तुमचं नाव आहे का ते सुद्धा कसं चेक करायचं हे सुद्धा सांगणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण महत्त्वाचा असणार आहे. तुमच्यासाठी आनंदाच्या बातम्या सर्व काही यामध्ये असणार आहेत. त्यामुळे चला तर जाणून घेऊयात कोणते 5 गिफ्ट आहेत, कोणत्या महिलांना मोबाईल गिफ्ट भेटणार आहे आणि 14व्या हप्त्याचं वाटप कोणत्या महिलांना होणार आहे. चला जाणून घेणार आहोत आपण लगेच. आज आहे 11 ऑगस्ट आणि 11 ऑगस्टच्या निमित्तानं महिलांना आता मोठे गिफ्ट वाटप सुरू झालेलं आहे आणि महिलांना 5 गिफ्टचं जे आहे ते आता वाटप चालू झालेलं आहे. त्यामुळे महिलांना नक्की 5 गिफ्ट कसे मिळवायचे हेच माहीत नाही आहे. कारण 5 गिफ्ट 100% तुमच्या खात्यात हे जमा होत असतात आणि 5 गिफ्ट प्रत्येक महिलाला भेटत असते. परंतु अजूनही काही महिला यापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे 5 गिफ्टचं वाटप तुम्हाला कसं भेटणार याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये भेटणारच आहे. कोणते 5 गिफ्ट आहेत ते महिलांना आता भेटणार आहेत आणि सर्व लाडक्या बहिणींसाठी आता मोबाईल गिफ्टसुद्धा भेटणार आहे. त्यामुळे त्याचे अर्जसुद्धा आज चालू होत आहेत आणि किती वाजल्यापासून हे अर्ज चालू झालेले आहेत आणि कधी तुम्हाला हे करता येणार आहे, त्याचा अर्ज कोठे भेटणार त्याची लिंक आपण पुढे देणार आहोत. त्यामुळे कोणत्या लाडक्या बहिणींना मोबाईल भेटणार आहे, काय आहे, गेल्या वर्षी याला फ्रॉड समजलं गेलं, परंतु आता ते अर्ज चालू झाल्यामुळे 100% तुम्हाला मोबाईल भेटणार आहे. आणि आता काय केल्यानंतर महिलांना 14व्या हप्त्याचं वाटप होणार आहे, काय करावं लागणार आहे, त्यानंतरच 14वा हप्ता येणार आहे. कारण एक अट असणार आहे, ती अट पूर्ण केली तरच तुम्हाला आता 14व्या हप्त्याचं वाटप होणार. अन्यथा 14वा हप्ता हा तुम्ही पेंडिंग राहू शकता, पेंडिंग यादीमध्ये ते पडू शकतं तुमचं नाव. त्यासाठी 3 याद्या आलेल्या आहेत, त्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का हे सुद्धा चेक करणं गरजेचं आहे. 3 यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर मात्र कोणत्या यादीत तुमचं नाव आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे आणि त्या याद्यासुद्धा आपण पाहणार आहोत. यादी कुठे चेक करायची ते सुद्धा पाहणार आहोत. तुमचं नाव आहे का हे सुद्धा, पात्रता यादी, पेंडिंग यादी आणि अपात्रता यादी अशा 3 याद्या तुम्हाला भेटलेल्या आहेत आणि त्या यादीमध्ये तुमचं नाव कुठे आहे हे सुद्धा चेक करणार आहोत. परंतु काय केल्यानंतर तुम्हाला 14वा हप्ता भेटणार आहे ते सुद्धा जाणून घेऊयात. जर तुम्हाला 12वा हप्ता आला नसेल आणि 13व्या हप्त्याचं वाटपसुद्धा झालं नसेल, हे 2 हप्ते जर तुम्हाला आले नसतील तर मात्र तुम्ही ई-KYC करून घेणं गरजेचं आहे. ई-KYCच्या वेळेस तुम्हाला 2 डॉक्युमेंटसुद्धा अपलोड करायचे आहेत. ते 2 डॉक्युमेंटसुद्धा आपण पुढे देणार आहोत. कोणते डॉक्युमेंट आहेत ते सुद्धा पुढे पाहायला भेटणार आहे. त्यामुळे ई-KYC ही तुम्हाला करायची आहे आणि ई-KYC केल्यानंतर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा सुरळीत लाभ भेटणार आहे. महत्त्वाचं म्हणजे जर ई-KYC केली नाही
तर मात्र लाडकी बहीण योजनेतून अपात्रतासुद्धा दिली जाणार आहे. तुमचं नाव अपात्रता यादीत सुद्धा पडू शकतं. त्यामुळे ई-के-वाय-सी केली तरच पात्रता यादीमध्ये नाव पडणार आहे. त्यामुळे ई-के-वाय-सी सर्वात महत्त्वाची आहे. ई-के-वाय-सी केली तरच तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेचा सुरळीत लाभ भेटणार आहे. 2.5 लाखाचं उत्पन्नाचं जी अट आहे ती सध्या स्थगित आहे, परंतु 2.5 लाखाच्या उत्पन्नाचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असायला हवं आणि ते तुम्हाला कधी जमा करायचं ते सुद्धा आपण पुढे डिटेल पाहणार आहोत. आधार सीडिंग करून घेणं गरजेचं आहे. DBT ऑन आहे का हे सुद्धा चेक करणं गरजेचं आहे, कारण जर DBT ऑन असेल, तुमचं DBT ऑन असेल तरच तुम्हाला 14वा हप्ता भेटणार आहे. अन्यथा 14वा हप्ता तुमचा पेंडिंग यादीमध्ये तुमचं नाव जाऊ शकतं. त्यामुळे 14व्या हप्त्यासाठी हे 2 काम करून घ्या. लगेच हे 2 काम करून घ्या तरच तुम्हाला 14व्या हप्त्याचं वाटप होणार आहे. आणि शासनानं 13वा हप्ता दिलेला आहे. 1500 रुपयांचं क्रेडिट करण्यात आलेलं आहे. आता 14वा हप्तासुद्धा आजपासून वाटप होत आहे, कारण शासनानं 3000 रुपयांचं मोठं गिफ्ट जाहीर केलेलं होतं. त्यापैकी 1500 रुपये महिलांच्या अकाउंटला जमा केले आणि उरलेले 1500 रुपये आता महिलांना हे जमा होणार आहे. त्यामुळे हे 2 काम करणं गरजेचं आहे. 2 काम केले तरच तुम्हाला हे 1500 रुपयांचं 14व्या हप्त्याचं वाटप लगेच होणार आहे. आणि 2.5 लाखाच्या उत्पन्नाची जी अट आहे ती मात्र सध्या स्थगित आहे, परंतु हे डॉक्युमेंट काढून ठेवणं गरजेचं आहे. ते कुठे अपलोड करायचे, काय करायचं ते आपण डिटेल पुढे पाहणारच आहोत. फक्त याच जिल्ह्यातील महिलांना पैसे पडणार आहेत. कोणते जिल्हे आहेत त्या जिल्ह्यातील महिलांना पैसे पडणार आहेत आणि त्या जिल्ह्यात आता पैसे वाटप होणार आहे. कोणत्या महिला असणार आहेत, कोणत्या पात्र महिला असणार आहेत, कोणत्या अपात्र असणार आहेत आणि कोणत्या पेंडिंग यादीमध्ये असणार आहेत. 3 ज्या यादी आलेल्या आहेत त्यामधील कोणत्या महिलांना, कोणत्या जिल्ह्यातील महिलांना पैसे वाटप होणार आहे. आणि आजपासून सणानिमित्त राहिलेले जे आता आपण पाहिलेलं आहे 1500 रुपये, तेच 1500 रुपये आता महिलांना अखेर वाटप चालू केलेलं आहे. आणि कोणत्या महिलांना आजपासून पैसे पडणार आहेत, कोणते 5 गिफ्ट आलेले आहेत, महिलांसाठी आनंदाची बातमीसुद्धा आलेली आहे. कारण मोबाईल गिफ्ट योजनेचे अर्ज अखेर चालू झालेले आहेत. त्यामुळे मोबाईल हा महिलांना भेटणार आहे, गॅरंटेड भेटणार आहे. तुमचा जिल्हा कळवा, तुमचं मोबाईल तुम्हाला पाहिजे का हे सुद्धा कळवा. तुम्हाला 100% मोबाईल भेटणार आहे. आपण कमेंट केल्यानंतर तुम्हाला त्याची लिंक टाकणार आहोत. जर तुम्ही कमेंट केली सर आम्हाला मोबाईल पाहिजे, तर मात्र तुम्हाला ही लिंक दिली जाणार आहे आणि त्यानंतर तुम्ही हे अर्ज भरू शकता. त्यामुळे कमेंट केली तरच तुम्हाला ही लिंक भेटणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने कमेंट करायची आहे. तुम्हाला 100% कमेंटच्या माध्यमातून ही लिंक दिली जाणार आहे. त्यामुळे कमेंट करा आणि ही अपडेट सर्व महिलांपर्यंत शेअर करा. तरच महत्त्वाचं म्हणजे सर्व महिलांना हा मोबाईल गिफ्ट भेटू शकतो. प्रत्येक महिलेच्या घरात हा मोबाईल जाणार आहे. काय करायचं आहे, कसा अर्ज भरायचा आहे ती सुद्धा डिटेल तुम्हाला देणार आहे. परंतु कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. तुम्हाला 100% हे लिंक आपण पाठवणार आहोत. मोबाईल गिफ्ट सर्व महिलांना पोचणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे 3 याद्या आलेल्या आहेत. कोणत्या 3 याद्या आहेत, त्या यादीमध्ये तुमचं नाव आहे. 3 यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तरच मात्र 14वा हप्ता तुम्हाला येणार आहे, अन्यथा तुम्हाला हप्ता येणार नाही. त्यामुळे महत्त्वाच्या असणार आहेत या 3 याद्या. कारण 3 याद्या ज्या आहेत त्यामध्ये कोणती यादीमध्ये तुमचं नाव असायला पाहिजे, कोणत्या यादीतून तुम्ही वगळल्या गेलेल्या असणार आहेत आणि कोणत्या यादीत तुम्हाला पेंडिंगमध्ये पडलेल्या असणार आहेत. एक आहे पात्रता यादी. पात्रता यादीमध्ये ज्या महिला पात्र आहेत, ज्यांचं सर्व काही क्लिअर आहे, अशा महिलांची यादी आहे. त्यामध्ये तुमचं नाव असेल तर मात्र काळजी करण्याची गरज नाही. तुम्हाला पूर्णपणे हप्ते इथून पुढे सुद्धा सुरळीत येणार आहेत. आणि दुसरी आहे अपात्रता यादी. अपात्रता यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर मात्र तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा इथून पुढे एकही लाभ भेटणार नाही. त्यामुळे तुमचं नाव कोणत्या यादीत आहे ते सुद्धा आम्हाला कळवा. कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा तुमचं नाव कोणत्या यादीत आहे. 3 यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर कोणत्या महिला पात्र, कोणत्या अपात्र आणि कोणत्या पेंडिंग यादीमध्ये आहेत ती डिटेल तुम्हाला आता समजलीच असेल. आणि 14व्या हप्त्यासंदर्भात मोठा निर्णय झालेला आहे. काय असणार आहे तो निर्णय, काय भेटणार आहे महिलांना या निर्णयातून, चला तर जाणून घेणार आहोत. काय निर्णय आहे तो. 2100 रुपयांची मोठी घोषणा करण्यात येणार आहे आणि महिलांना आता 1500 रुपयावरून 2100 रुपयांचा लाभ होणार आहे. लवकरच त्याची घोषणा होणार आहे. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कालच सांगितलेलं आहे की आता
योग्य वेळेला महिलांना 1500 रुपयावरून 2100 रुपये हे केले जाणार आहेत आणि ती योग्य वेळ कधी आहे याची सुद्धा डेट लवकरच घोषित होणार आहे. कारण महिलांची जी पडताळणी चालू आहे त्या पडताळणीमध्ये सध्या तरी दिलासा महिलांना सणामुळे भेटलेला होता, परंतु आता ती पडताळणी पूर्ण झाल्यानंतर अंगणवाडी सेविका प्रत्येक घरोघरी जाऊन याची पडताळणी करणार आहेत आणि त्यानंतर पडताळणी पूर्ण झाल्यानंतर महिलांना 2100 रुपयांचं मोठं मानधन प्रतिमाह दिलं जाणार आहे. त्यामुळे सर्व महिलांना हा मोठा निर्णय असणार आहे. सर्व महिलांना 2100 रुपयांचं गिफ्ट लवकरच भेटणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हे 2 काम करायचं आहे तरच लगेच पैसे जमा होणार आहेत. 2.5 लाखाच्या उत्पन्नाचं प्रमाणपत्र आणि पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड जर तुमच्याकडे असेल तर ई-KYC ज्यावेळी येणार आहे, ई-KYC करतेवेळी हे 2 डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. 2 डॉक्युमेंट अपलोड केले तरच मात्र तुम्हाला यातून पात्रता यादीमध्ये तुमचं नाव येऊ शकतं, अन्यथा तुम्ही अपात्रसुद्धा होऊ शकता. त्यामुळे हे 2 डॉक्युमेंट तुम्ही जमा करून घेणं गरजेचं आहे. हे 2 डॉक्युमेंट जर तुम्ही जमा केले तर मात्र सुरळीत लाभ हा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा भेटू शकतो. त्यामुळे ई-KYCच्या वेळी हे 2 डॉक्युमेंट जमा करून घ्या. आणि मोबाईल गिफ्टचे अर्ज आता चालू झालेले आहेत. कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. मोबाईल पाहिजे असेल तर तुम्हाला 100% याची लिंक पाठवून देणार आहोत. अर्ज करण्याची अंतिम तारीख मात्र अजून जाहीर नाही आहे. पुढे 1 ते 2 महिने याचे अर्ज चालू राहणार आहेत. त्यामुळे तुम्ही कमेंटच्या माध्यमातून कळवा तुम्हाला मोबाईल पाहिजे का. आणि शिलाई मशीन, फ्री शिलाई मशीनसुद्धा भेटत आहे. सर्व महिलांना शिलाई मशीन भेटत आहे. त्यासाठी महत्त्वाचं म्हणजे शिलाई मशीन चालवता येणं गरजेचं आहे. जर तुम्हाला शिलाई मशीन चालवता येत असेल तर मात्र तुम्ही हे अर्ज करून शिलाई मशीन मिळवू शकता आणि घर बसल्या हा बिझनेस करू शकता. चला तर जाणून घेऊयात. 3 मुख्यमंत्री भावांकडून बहिणींना मोठं गिफ्ट हे वाटप चालू होणार आहे आणि महिलांच्या मनासारखा निर्णय आता झालेला आहे. त्यामुळे महिलांसाठी आनंदाची बातमी अखेर आलेली आहे आणि संजय गांधी निराधार योजनेतील ज्या महिला असणार आहेत त्यात अधिवेशनात जो निर्णय झालेला होता 2500 रुपये प्रतिमाह. संजय गांधी निराधार योजनेतील अपंग जे व्यक्ती असणार आहेत त्याच व्यक्तींना फक्त 2500 रुपये याचा GR सुद्धा लवकर येत आहे. तो सुद्धा महत्त्वाचा निर्णय तुमच्यासाठी असणार आहे. आणि महिलांसाठी 5 गिफ्ट वाटप होत आहेत. कोणते 5 गिफ्ट आहेत त्याच्या माध्यमातून महिलांना काय भेटत आहे ते सुद्धा जाणून घेऊयात. अन्नपूर्णा योजनेमार्फत तुम्हाला 2490 रुपयांचं हे गिफ्ट भेटत असतं. शिलाई मशीन तर भेटणारच आहे, 2 नंबर गिफ्ट आहे. 3 नंबरचं आहे इलेक्ट्रिक स्कूटर, ते आपण पुढे पाहणार आहोत. आणि बांधकाम कामगार योजनेमार्फत बरेच लाभ होत असतात. लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना सुद्धा हे प्रतिमाह 1500 रुपयांचा वाटप होत असतं. आणि महत्त्वाचे 5 गिफ्ट महिलांना वाटप होत आहेत. लाडकी बहीण योजनेमध्ये आता महिलांना महत्त्वाचं म्हणजे स्कूटर ही भेटणार आहे. आणि ही स्कूटर जर तुम्हाला पाहिजे असेल तर काय करायचं आहे, काय केल्यानंतर सर्व महिलांना आता ही स्कूटर गिफ्ट भेटणार आहे. त्यासाठी महिलांना आता अर्ज करायचे आहेत. ऑनलाईन याची अर्ज प्रक्रिया असणार आहे. 90% सबसिडीवरती महिलांना ही इलेक्ट्रिक स्कूटर दिली जाणार आहे. त्यामुळे महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. आणि 2.5 लाखाची उत्पन्नाची अट सध्या रद्द झालेली आहे. त्यामुळे 13वा हप्ता जो आहे तुम्हाला आलाच असेल आणि आला नसेल तरीसुद्धा काळजी करण्याची गरज नाही. ई-KYC करा, तुम्हाला 14वा हप्ता हा सुरळीत येईल. त्यामुळे चला तर जाणून घेऊयात. आता महिलांना दिलासा भेटलेला आहे. अन्नपूर्णा योजनेचे 2490 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. दुसऱ्या टप्प्यातील 2490 रुपये आता जमा होणार आहेत. आणि लाडकी बहीण योजनेमध्ये या 4 अटीच्या माध्यमातून महिलाची अपात्रता मोहीम जी आहे पडताळणी चालू होती ती सध्या स्थगित असल्यामुळे आता सध्या तरी महिलांना दिलासा भेटलेला आहे. हे जर डॉक्युमेंट तुमच्याकडे असतील तर इलेक्ट्रिक स्कूटरचा लाभ तुम्ही घेऊ शकता. आणि आज कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे तर जिल्हे आपण पाहणार आहोत. महत्त्वाचे जिल्हे आहेत. धुळे आहे, नाशिक आहे, जळगाव आहे, ठाणे आहे, औरंगाबाद आहे, संभाजीनगर आहे, पुणे आहे, सातारा आहे, सोलापूर आहे, सांगली आहे, बीड आहे, परभणी आहे, वाशिम आहे, अमरावती आहे, नागपूर आहे, गडचिरोली, यवतमाळ, चंद्रपूर, हिंगोली, अकोला या जिल्ह्यांमध्ये आता महिलांना 1500 रुपये जे राहिलेले सणाचं गिफ्ट आहे ते वाटप होणार आहे. आजपासून याचे वाटप चालू झालेले आहे. चला, धन्यवाद सर्वांचे.